Hi friends, today we are learning present continuous tense. Present continuous tense म्हणजे काय? चालू वर्तमान काळ. तर चालू वर्तमान काळाचा वापर आपण कशासाठी करतो? We use this tense to talk about actions. तर ॲक्शन जे आहे विच आर हॅपनिंग नाव, जे आता घडत आहे किंवा जे आता होत आहे, अशा वेळेला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर करतो आपण. The action which are happening at the moment ह्या क्षणी जर होत असेल तर ती क्रिया प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये वापरला जातो. रूल ऑफ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स काय आहे रूल? सब्जेक्ट प्लस एम ऑर इज ऑर आर, देन वर्ब प्लस आय एन जी किंवा V4 म्हणतो आपण, प्लस ऑब्जेक्ट. तर याचा वापर करून तुम्ही हे रूल्स वापरू शकता. तर यामध्ये काय दिलं आहे पहा, सब्जेक्ट जर आय आला असेल तर त्यासोबत काय वापरायचं आहे? ॲमचा वापर करायचा आहे. ही, शी, इट जर दिलेलं असेल तर त्यासोबत इज वापरायचं. यू, वी, दे जर असतील सब्जेक्ट्स म्हणून तर त्यावेळेला आरचा वापर करा. त्यानंतर जी काही ॲक्शन वर्ब पाहिजे असेल ते तुम्ही वापरू शकता. त्यानंतर ऑब्जेक्ट. या ठिकाणी काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत ते पहा. आय ॲम रीडिंग अ बुक. आय ॲम रीडिंग अ बुक. मी पुस्तक वाचत आहे. तर ही क्रिया कशी आहे? चालू आहे. चालू क्रियेमध्ये प्रेझेंट कंटिन्यू टेन्सचा वापर केला जातो. आय ॲम रीडिंग अ बुक. नेक्स्ट सेंटेन्स पहा. शी इज ईटिंग अन आईस्क्रीम. शी इज ईटिंग अन आईस्क्रीम म्हणजेच काय आहे? ती क्रियासुद्धा कशी आहे? खाण्याची क्रिया चालू आहे. अशा वेळेला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स रूल्स वापरू शकता. नेक्स्ट सेंटेन्स पहा. दे आर प्लेईंग फुटबॉल. तर ते फुटबॉल खेळत आहेत. तर फुटबॉल खेळण्याची क्रिया कशी आहे? चालू आहे. तर अशा वेळेला तुम्ही प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर करू शकता. नेक्स्ट सेंटेन्स पहा. वी आर डान्सिंग. डान्सिंग करत आहेत. आम्ही डान्सिंग करत आहोत. तर अशा वेळेला सुद्धा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स तुम्ही वापरू शकता. त्यानंतर ह्याच प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये कशाप्रकारे तुम्ही क्वेश्चन्स बनवू शकता, तर जे दिलेले हेल्पिंग वर्ब्स आहेत त्याला काय करायचं आहे? सुरुवातीला घ्यायचं आहे, सब्जेक्टच्या अगोदर घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये प्रश्न बनवता येतो. फॉर एक्झाम्पलमध्ये पहा. आर यू, इथं पहा, आर यू लिसनिंग. आर यू लिसनिंग. तुम्ही ऐकत आहात का? इज ही रायटिंग. तो लिहित आहे का? अशा प्रकारे प्रश्न तुम्ही बनवू शकता. त्यानंतर पहा, निगेटिव्ह सेंटेन्सेस जर बनवायचं असेल, नकारार्थी वाक्य बनवायचं असेल तर काय करायचं? तर ह्या हेल्पिंग वर्बच्या नंतर नॉटचा वापर करायचा आहे. तर या ठिकाणी पहा. आय ॲम नॉट स्लीपिंग. आय एम नॉट स्लीपिंग. शी इज नॉट रनिंग. शी इज नॉट रनिंग. ती पळत नाही. दे आर नॉट टॉकिंग. ते अशा प्रकारे तुम्ही निगेटिव्ह सेंटेन्सेससुद्धा वापरू शकता. त्याच पद्धतीने या ठिकाणी काही स्पेलिंग टिप्स दिले आहेत. प्ले, प्लेईंग. रीड, रीडिंग. डान्स, डान्सिंग. तर ह्या ठिकाणी काय केलं आहे? ई, शेवटचं जर ई असेल तर ते ड्रॉप करून आय एन जी लावू शकता. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि डाऊट्स असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. थँक्यू फॉर वॉचिंग.